बीड जिल्ह्यात घरफोडी आणि सोलार प्लांटमधून चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 6 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 6,79,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। केज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक केज उपविभागात आरोपींचा शोध घेत होते। याच दरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही दिवसांपूर्वी प्रकाश उर्फ बुड्या काळे याने आपल्या साथीदारांसह पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून धारूर परिसरात जाऊन शेळ्यांची चोरी केली होती। तसेच केज परिसरातून कॉपरची चोरी करून चोरी केलेले साहित्य विक्री करण्यासाठी आरोपी कळंबच्या दिशेने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहितीची खात्री झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहा गावाच्या दिशेने रवाना होऊन सापळा रचला। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मोहा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांना बातमीदाराने सांगितलेल्या क्रमांकाचे स्कॉर्पिओ वाहन आढळून आले। या वाहनामध्ये एकूण 6 जण आढळून आले। त्यापैकी प्रकाश उर्फ बुड्या शहाजी काळे, शहाजी शेषराव पवार, संतोष बारीकराव शिंदे, दिनेश नागनाथ काळे, महेश शिवाजी पवार आणि अशोक हिम्मत शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। मात्र यातील 2 आरोपींनी पोलिसांच्या पथकाला धक्का देऊन घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी धारूर तालुक्यातील आडस परिसरातून आपल्या साथीदारांसह शेळ्यांची चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। यावेळी आखाड्यात झोपलेल्या व्यक्तीला मारहाण करून 12 शेळ्या चोरल्याची माहिती समोर आली आहे। तसेच केज तालुक्यातील कानरी माळी आणि मस्साजोग परिसरातील सोलार प्लांटमधून अर्थिंग रॉड आणि वायर चोरी केल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे। याशिवाय नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येळंबघाट परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी केल्याची कबुलीही आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या कारवाईत गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार, स्कॉर्पिओ वाहन आणि इतर साहित्य असा एकूण 6,79,400 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या आरोपींकडून धारूर, नेकनूर आणि केज पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण 4 गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। यामध्ये जबरी चोरी, घरफोडी, कॉपर चोरी आणि सोलार प्लांटमधील चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे। ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिके आणि केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकाने केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे। तसेच प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत।